आमच्याकडे द्राक्षामध्ये थॉम्सन सीडलेस, क्रिम्सन, फ्लेम आणि ब्लॅकमध्ये जम्बो ह्या व्हरायटी आहेत. एक साधारण 20 एकरावर आम्ही काम करतो आहे. तर महादनच्या ज्या सोलुटेक म्हणून जे ग्रेड आलेले आहे हे गेल्या 4 वर्षापासून आम्ही सातत्याने वापर करतो आहे. महादन सोलुटेकच्या ग्रेड आम्ही कंपनीने जी शिफारस दिली आहे त्याच्याप्रमाणे वापरतो. त्याच्यात पहिली ग्रेड ही आम्ही कॅनोपी मॅनेजमेंटसाठी वापरतो. दुसरी साधारण एक जो फुगवणीचा काळ आहे 40 ते 70 दिवसाचा त्याच्यामध्ये वापरतो. आणि तिसरी ग्रेड आम्ही पाणी उतरल्यानंतर हार्वेस्टिंगपर्यंत तिचा वापर करतो. या तिन्ही ग्रेडच्या वापरामुळे मला महत्त्वाचं असं झालं की आम्हाला याचा वापर करणे सोपं गेला. आम्ही जे ॲप्लिकेशन देतो साधारण दर इरिगेशनला आमचं त्यांच्या कंपनीच्या शिफारशीप्रमाणे आमचं एक दर पाण्याबरोबर ही महादनची ग्रेड जाते. आणि तिच्यातून आम्हाला फ्लावरिंग स्टेजमध्ये जे कुजीचे आणि गळीचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व झाले. त्याच्यानंतर महत्त्वाचं आम्हाला फुगन, कलर, लस्टर या गोष्टी चे बेनिफिट जाणवले. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जे आम्हाला नेक्रोसिस त्रास देत होतं हार्वेस्टिंग दरम्यान तो एक प्रश्न आमचा मोठ्या प्रमाणात सुटून गेला. त्याच्यानंतर ऑल ओव्हर बागेचं आमचं वजन पण आम्हाला एक साधारण 2 टनापर्यंत ह्या ग्रेडच्या वापरानंतर वाढलेलं जाणवलं. महादन सोलुटेकच्या वापरामुळे आपण आता या जम्बोच्या प्लॉटमध्ये उभं आहे. तर हा साधारण 80 ते 90% प्लॉट एक्सपोर्टला हार्वेस्ट होऊन जाणार आहे. आणि असंच आम्हाला बाकीच्या इतर बागांमध्ये पण दरवर्षी जाणवतं आहे. महादन सोलुटेकच्या वापरामुळे असं जाणवलं ते त्याच्यात बॅलन्स न्यूट्रिशन असल्यामुळे आम्हाला इतर न्यूट्रिशन देण्याची गरज शक्यतो पडत नाही. आता आपण या आमच्या क्रिम्सन व्हरायटीमध्ये आहोत. हिचं पण एक 8 दिवसात हार्वेस्टिंग होणार आहे. आता हा थॉम्सनचा प्लॉट आहे आमचा. इथं पण महादन सोलुटेक ग्रेडचा आपण वापर केलेला आहे. हा आपला फ्लेम सीडलेसचा प्लॉट आहे. याची 18 ऑक्टोबरची छाटणीची तारीख आहे आणि एक 8 दिवस या प्लॉटला अवकाश आहे. इथं पण आपण सोलुटेक ग्रेडचाच वापर केलेला आहे. माझं सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की महादन सोलुटेकचा ग्रेडचा वापर आपण बिनधास्तपणे द्राक्षामध्ये केला पाहिजे.